काय, आमचं मान सन्मान काय, तिथून उठून बोलताय की मी 33% आरक्षणाला विरोध करते, मी 3 तलाकला विरोध करते, मी 370ला विरोध करते, मी राम मंदिराला विरोध करते. जिथे जिथे तुमच्या आणि आमच्या हिताची गोष्टी आली तिथे तिथे आम्हाला फक्त एकच पक्ष पूर्ण त्या सभागृहामध्ये होता जे उठून 33%ला विरोध करणारा. तुम्हाला नको आहे की आमदारकी? महिला बरोबरीने बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे? विधानसभेत महिला पार्लमेंटमध्ये बरोबरीत बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे? आणि ते न्याय कोणी दिला? या देशावर बसणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आम्हाला. ते म्हणतात आहे हे पा काँग्रेसचं तर विशेष नाही येत. आता उद्धव ठाकरेजींची बिचारेची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचाराला येत आहे आणि काँग्रेसला लव्ह लेटर येत आहे पाकिस्तानवरनं. काय म्हणत आहे लव्ह लेटर मध्ये? दुआ करते हैं बोले कि बोले राहुल गांधी चुन के लाओ राहुल गांधी को देश में. अरे राहुल गांधी 52 वर्ष लागले समजदार व्हायला. त्यांच्याच पक्षाचे लोक बोलत आहे, मी नाही बोलत आहे. त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणते? आमचा राहुल गांधी बाबू आता समजदार झाला. अरे ज्या माणसांना 52 वर्ष लागते समजदार व्हायला तर कोणता देश तो हँडल करू शकते? घर करू शकत नाही हँडल. 52 वर्ष मध्ये समजदार होते तर त्याला पंतप्रधानचे स्वप्ने पाहायला तुम्ही पाठवताय. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा, महाआघाडी आणि MIM ते भाऊ आहे. काय आहे? त्यांना एकही मतदान जाणं म्हणजे सरळ पाकिस्तानला मतदान टाकण्यासारखं आहे. सगळ्यांनी एक पदरात गाठ मारून घ्यायची की जर संभाजी महाराजांना आम्हाला हे दाखवायचं आहे की संभाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, ते एकही मतदान आमची विचारधाराच्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाला गेलं नाही पाहिजे. कोणी किती दारामध्ये येऊन उभा राहिलं पण आपला रक्त थंडा नाही झाला पाहिजे. ती तडमडी, ती पोटतिडकी आपण आपल्या विचारासोबत बांधून ठेवली पाहिजे. जी 5 वर्ष आधी आपण चूक केली आणि संभाजी महाराजांच्या नावाला डाग लावला MIMच्या खासदार देऊन या संभाजीनगर मध्ये, ते आपल्याला कुठे ना कुठे भरून काढायचं. यावेळी भुमरे साहेबांचा एक सगळ्यात चांगला आहे, जेव्हापासून ते मंत्री झाले प्रत्येक पांदान रस्ते फक्त त्यांचे जिल्ह्यातले नाही, जे कोणी त्यांच्यापर्यंत गेला की साहेब आमच्या जिल्ह्यातले एवढे पांदान रस्ते तुम्ही त्याच्या मदत करा. शेतकऱ्यांचे पांदान असते. मी नेहमी शेतकऱ्यांचे पांदान रस्त्यासाठी भांडत आली आणि पुढेही भांडणार आहे. हायवे करा, मोठे मोठे रोड करा, ब्रिजेस करा. मी म्हटलं दिवस रात्र जो